आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठाच्या वड्या बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा हे 250 ग्रॅम नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा 3 चमचे चण्याची डाळ आणि 2 चमचे उडदाची डाळ हे मी 1 तास भिजत घातली होती। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आणि भिजल्यानंतर पण आता मी एकदा स्वच्छ धुवून घेतलेले टाकून घेऊया। त्याच्यामध्ये बघा आल्याचे 4 तुकडे बारीक बारीक असे घेतलेले। तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्यायची, त्या टाकायचे आपल्याला बघा लसूण। आणि आता हे काय करायचे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेले आहे। ह्याच्यामध्ये एखादी डाळ राहिलेली आहे तरी पण चालू शकतं। वाडगं घेतले त्यात आपण हे काढून घेऊया। आता त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर थोडीशी मी जास्त घेतलेली आहे। 1 चमचा टाकायचे सफेद तीळ, थोडीशी हिंग, छोटा अर्ध्या चमच्याला कमी असा ओवा घेतलेला आहे, हातावर चुळून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला हळद, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि त्यात टाकायचे आपल्याला ही नाचणीचं पीठ। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, असं चांगलं मळून घेणार आहे। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा जिरे धने पावडर। तर एवढंच पाणी आपल्याला चिक्कार, जास्त पाण्याची गरज लागणार नाही। मस्त असं मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीत झालेलं आहे बघा, असं लांबड्या करून घ्यायचं। टोप ठेवला बघा गरम करायला, त्यात पाणी ठेवलेलं आहे 1 ते 1.5 ग्लास। चाळण ठेवली, त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। त्याच्यावर आपण अशा वड्या ह्या ठेवून घेऊया आणि आता ह्याच्यावर काय करायचं, पॅक बंद असं झाकण ठेवायचं। 15 मिनिटं मी शिजवून घेतल्यात बघा आणि थंड झालेले आहेत बघा। तर ह्याच्या आपण काय करायचं माहिती आहे का, वड्या कापून घ्यायच्या। तवा ठेवलाय गरम करायला, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मी तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या वड्या टाकून घेऊया। 1 मिनिटानंतर आपण असं पलटी करून घ्यायच्या। मस्त झालेत बघा फ्राय।